आज ना मला 6 महिन्याच्या बेबीसाठी ही सुंदरशी नऊवारी शिवायची होती. त्यासाठी मी 2 मीटर खणाचं कापड घेतलं आणि हे पाव मीटर अस्तर घेतलेलं आहे. आता ह्याची मी छोटीशी पॅन्ट शिवणार आहे. तर उंची मी घेतलेली आहे 9 इंच आणि आता हे आपण कटिंग करून घेऊया. आता आपण याचे 4 फोल्ड करून घेऊया आणि एक पॅन्ट तयार करून घेऊया. तर इथे सीटचा तिसरा भाग येतो 6 इंच, तो मार्क केला आणि मधली उंची पण परत 6 इंच घेतलेली आहे आणि एक चौकोन काढून घेतलेला आहे आणि खाली मांडीला 5 इंच ठेवायचं आहे आणि पुढे मॅनीला 1 इंच वाढवायचं आहे आणि कटिंग करून घेऊया. ह्याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे आणि चॅनलचं नाव हेच आहे शिवणकला बाय प्रीती. आता इथे मी पदर कट करते आहे. तर 26 इंचाचं विड्थ आहे आणि खाली 26 + 7 इंच ॲड करून हा पदर कट केलेला आहे आणि ह्या पदराला आता आपल्याला एक लेस पण लावायची आहे. तुम्ही खणाच्याच कपड्यातली लावू शकता किंवा वेगळी लेस पण लावू शकता. आता इथे हे 2 पाय मी कटिंग करत आहे. तर उंची 13 इंच आणि विड्थला हे 26 इंचाचे पाय आहेत. हे दोन पाय कटिंग करून झालेले आहेत आणि आपली संपूर्ण कटिंग इथे झालेलं आहे. म्हणून मी म्हणाले की 2 मीटर कापड घ्या. आता इथे मी काय केलं आहे बघा, तर पदराला ना पूर्ण खणाची बॉर्डर आहे ना ती जॉईन करून घेते. डिटेल व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आहे आणि चॅनलचं नाव हेच आहे शिवणकला बाय प्रीती. आणि जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर खाली ट्रायंगलवर क्लिक केलं तर अख्खा संपूर्ण मोठा व्हिडिओ पाहायला मिळेल. तर हे आपली बॉर्डर लावून झालेली आहे. आता ह्या बॉर्डरला एक बाजूला आपण प्लीट्स टाकून घेऊया कारण आपल्याला ते जे आकारावर ह्या जॉईन करायच्या आहेत, त्या पॅन्टच्या जे आकारावर. ही पद्धत खूप सोपी आहे आणि एकदा ही पद्धत तुम्हाला जर कळली ना तर तुम्ही लहान मुलीपासून आजीपर्यंत कोणाच्याही मापाची तुम्ही नऊवारी शिवू शकता. आता एक पाय मी जॉईन करायला घेतलेला आहे जे भागाला. तर एक बाजूला प्लीट टाकून घ्यायचे आहेत. नेहमी डाव्या बाजूलाच प्लीट्स टाकायचे आहेत. कमरेचा भाग सरळ जॉईन करायचा आहे आणि उरलेल्या भागाच्या आपल्याला निर्या काढायच्या आहेत. कडेला जो टोक येईल ना तो असा गोल शेपमध्ये कटिंग करून घ्यायचा आहे आणि ह्या निर्या काढून घ्यायच्या आहेत. इथे हा थोडा स्पीडमध्ये आहे पण माझ्या यूट्यूब चॅनलवर मध्ये मी खूप स्टेप बाय स्टेप आणि स्लोली दाखवलेला आहे. तर हे बघा, हे दोन्ही भाग आपले पाय तयार झालेले आहेत. आता इथे आपण जे भाग जॉईन करून घ्यायचं आणि शिवून घ्यायचे दोन्ही भाग आणि मग ही नऊवारी उलटं करून घेऊया. सरळ बाजू करून घ्यायची. पहिले मधली भाग पण जॉईन करून घ्यायची दोन्ही मांड्यांकडची. हे बघा, इथे पण ही पॅन्ट तयार होईल लिटरली आणि आता हे पॅन्टसारखं तुम्ही घालू शकता बाळाला व्यवस्थित. आणि सगळीकडे ओव्हरलॉक करायला विसरू नका कारण ह्याचे धागे निघतात. आता इथे मी काष्टी जी बनवली होती मगाशी बॉलपिनने फिक्स केलेली, जी आता परमनंट फिक्स करते आणि वरती ही कमरेची पट्टी लावलेली आहे. तर मला माहिती आहे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. तर नक्की फॉलो करा माझ्या चॅनलला. थँक्यू.